नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे. शेतकरी मित्रांनो, आता सध्या हंगाम सुरू आहे गहू पेरणीचा आणि कोणाचे गहू निघालेले आहे, कोणाची पेरणी व्हायची आहे अजून. तर आपण बघूया की गव्हाला फुटवे जास्तीत जास्त निघाले पाहिजे. तर फुटवे जास्तीत जास्त कसे निघतील, याच्यासाठी पाण्याचं व्यवस्थापन सुरुवातीला कसं केलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण फुटवे निघण्यासाठी कुठली औषधी वापरली पाहिजे हे बघूया. फुटवे जास्त निघाले तर आपल्याला उत्पन्न नक्कीच उंबाळ्या जास्त येईल. उंबाळ्या जास्त आल्या तर गव्हाचं उत्पन्न जास्त येईल. म्हणून आपण सगळ्यात आधी बघूया की सगळ्यात आधी गहू पेरणी झाल्यावर त्याला पाणी कसं दिलं पाहिजे. सगळ्यात आधी तर गहू पेरणी केल्यावर की स्प्रिंकलरनी पाणी दिलं पाहिजे. कारण काय होतं की जसं प्रॉपर गहू जिथचा तिथेच निघतो स्प्रिंकलरनी पाणी दिल्यावर, जसं आपण पेरणी केली तसंच निघतो. आणि आपण जर असं पाणी जर चालवलं, दांडाने जर पाणी चालवलं गव्हाला, तर काही प्रमाणात बी इकडे तिकडे वाहून जातो, त्याच्यावर गाळ बसतो जाऊन, त्याच्यामुळं गहू पुढे मागे निघतो आणि ज्या जागेवर गहू पडलेला तिथे निघत नाही, इकडे तिकडे जाऊन निघतो. आणि दुसरी गोष्ट, गहू निघाल्यावर जेव्हा आपण पाणी देतो गव्हाला, तर जी एक मेन जे मूळ असतं जे खाली जातं तिला काहीच फरक पडत नाही. पण जो गाळ जाऊन त्या पाण्याचा त्या आजूबाजूचे जे मुळा असतात जे अन्नद्रव्य शोषण करतात, अन्नद्रव्य खातात आणि गव्हाचं जे पीक असतं याला अन्नद्रव्याची पूर्ती करतं, त्या मुळांवर जाऊन ते गाळ बसल्यामुळे त्या जे मुळा आहेत त्या वाढत नाही चांगल्या प्रकारे, त्याच्यामुळे फुटव्याची कमी येते. म्हणून कमीत कमी 2-3 पाणी तरी माझ्या मते, जे मी नेहमी करतो आणि उत्पन्न भरपूर घेतो गव्हाचं, तर माझ्या मते तरी 2-3 पाणी आपण स्प्रिंकलरचे दिले पाहिजे. किंवा आपल्याकडे जर स्प्रिंकलरची व्यवस्था नसेल तर जसे आता या सरी आहेत, तर कमीत कमी 3-4 सरी मिळून असं दांडानी जर पाणी चाललं 3-4 सरींना एक सोबत पाणी चाललं पाहिजे, जेणेकरून की एकदम पाणी वाहत जाणार नाही, हलकं पाणी मिळेल आणि गव्हाच्या ज्या त्या मुळा असतात अन्नद्रव्य खाणाऱ्या मुळ्या त्या बुजणार नाही आणि फुटवे भरपूर येतील. आणि त्याच्यानंतर अजून एक आपल्याला फवारणी घ्यायची आहे भरपूर फुटवे येण्यासाठी. तर त्यासाठी जसं आपण मार्केटमधून औषध आणतो, महागडे औषधं आणतो, बरेचसे, आता नाव घेत नाही मी कुठल्या कंपनीचे, आणि ते योग्यही नाही कुठल्या कंपनीचे नाव घेणे, पण आपण आणतो तर त्यात तुम्ही जर चेक केलं तर जास्तीत जास्त त्या औषधांमध्ये तुम्हाला अॅमिनो ऍसिडच मिळेल. तर ते अॅमिनो ऍसिड असलेलं औषध जे असतं त्याचे अॅमिनो ऍसिड, झिंक वगैरे हेच प्रकार असतात. आणि तुम्ही जर असं औषध घेतलं तर जवळपास 1200, 1300, 1500 रुपये लिटर पर्यंत मिळतं. ते खूप महागात पडतं. म्हणून त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला अॅमिनो ऍसिड प्लेन घ्यायचं आहे. जसं बघा, हे अॅमिनो ऍसिड असं काळ्या रंगाचं असतं, असं प्लेन अॅमिनो ऍसिड घ्यायचं आहे. हे आपल्याला अगदी स्वस्त पैशात मिळतं आणि प्युअरिटी असते अॅमिनो ऍसिडची. तर आपल्याला अॅमिनो ऍसिड किती घ्यायचा आहे, प्रति लिटर पाण्यात 2 ml, आणि 15 लिटरचे जे पंप असतो आपल्या फवारणीचा त्यात आपल्याला 30 मिली हे अॅमिनो ऍसिड घ्यायचं आहे. लक्षात ठेवा की 15 लिटर पाण्यात आपल्याला 30 मिली अॅमिनो ऍसिड घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला गव्हाला अति आवश्यक काय असते फुटवे काढण्यासाठी आणि कुठलं अन्नद्रव्य आवश्यक असते, तर आपल्याला झिंक आणि सल्फेट हे अतिशय आवश्यक असते. तर तुम्ही झिंक प्लेन किंवा सल्फेट वेगळं वेगळं घेऊ शकता. पण त्याच्यापेक्षा माझ्या मते जर तुम्ही झिंक सल्फेट जर घेतलं, हे बघा असं झिंक सल्फेट येतं, तुम्ही जर झिंक सल्फेट घेतलं तर झिंकची पूर्ती होईल आणि सल्फेटची पूर्ती होईल आणि कमी पैशात मिळेल. तर आपल्याला झिंक सल्फेट घ्यायचा आहे 30 ग्राम प्रति पंप. 15 लिटर पाण्यात आपल्याला 30 ग्राम झिंक सल्फेट घ्यायचा आहे. त्याच्यासोबत आपल्याला अजून एक खत म्हणून जे आपल्याला फुटवे काढण्यात अजून मदत करेल, तर हे आपल्याला 1261-0 1261-0 हे 100 ग्राम 15 लिटर पाण्यात घ्यायचं आहे. म्हणजे प्रति पंप 15 लिटरचा 100 ग्राम आपल्याला 1261-0 घ्यायचा आहे. कुठल्याही चांगल्या कंपनीचा आणा. आता मी एरिसचा आणलेला आहे, चांगल्या कंपनीचा आणलेला आहे, एरिसचं आणलेलं आहे, किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं घ्या, हरकत नाही आहे. मी फक्त जे आणलेलं आहे ते म्हणून चांगल्या कुठल्याच कंपनीचं प्रमोशन मी करत नाही. आपल्याला जे चांगल्या कंपनीचं मिळेल ते तुम्ही घ्या. 1261-0 आपल्याला 15 लिटर पाण्यात 100 ग्राम घ्यायचा आहे. म्हणजे 1 किलोच्या पुढ्यात आपले 10 पंप होतील. परत मी सांगतोय की आपल्याला अॅमिनो ऍसिड घ्यायचा आहे 15 लिटर पाण्यात 30 मिली, झिंक सल्फेट घ्यायचा आहे 30 ग्राम, आणि 1261-0 घ्यायचा आहे आपल्याला 100 ग्राम. ही फवारणी तुम्ही करा. तर ही फवारणी कधी करायची, जसं 20 ते 30 दिवसाच्या ते दरम्यान, गहू आपण पेरल्यानंतर 20 ते 30 दरम्यान
आपल्या फुटवे काढण्याचं काम करतं, तर त्याच्या आधी आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे. एक वेळा फवारणी करून बघा, कसे रिझल्ट मिळाले नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि आपल्याजवळही काही अनुभव असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्ही. आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवायचे प्रयत्न करू. आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं आपलंच चॅनल आहे, आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांचं चॅनल आहे, म्हणूनच आम्ही हे काम करतो आहे. कदाचित तुम्हाला बाहेरचा थोडा कीर्तनाचा आवाज येऊन राहिला असेल, दत्त जयंती असल्यामुळे आजच आम्ही फवारणी करणार आहे. त्याच्या आधी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. अनुभव आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.